आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आजचं जेवण लय टेस्टी होतं ना? हो ना, लय भारी. पण बिचारीला खायलाच नाही मिळालं. काय केलं तुम्ही हे? हवंय हवंय तुला जेवण? आमचं उष्ट देऊ, खातेस का? मला माफ कर, मी तुमच्या पाया पडते. सर, मी कोणालाही फसवलेलं नाहीये. मला फक्त आणि फक्त तुमच्या घरात आसरा हवा होता, एवढंच. बाकी काही नाही. आणि हो हो, माझं नाव सायली देशमुख आहे. मी सिया मॅथ्यू. पण मी काही चुकीचं केलेलं नाही. 5 वर्षापूर्वी मला शिक्षा झाली होती, पण मी गुन्हेगार नव्हते. माझी काही एक चूक नव्हती. माझ्या बॅगेत ड्रगचं पॅकेट सापडलं होतं. मलाही नव्हतं माहित ते कसं झालं. मला साहेब नावाच्या बाईने अडकवलं होतं आणि त्याच बाईने मला त्यातून बाहेर पण काढलं होतं. आणि सर, माझं या जगात कोणीही नव्हतं, कोणीच नव्हतं. तिने मला जॉब ऑफर केला. मला काही कळत होतं काय करावं, कारण मी खूप घाबरले होते. मी घाबरून हो बोलून टाकलं, पण मला तो जॉब नव्हता करायचा. म्हणून मी पळून आले, खूप दूर आले आणि नाव बदलून राहायला लागले. एवढंच, बाकी काही नाही. प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. विश्वास का ठेवू? तुझ्यावर विश्वास चांगला का ठेवू? त्या दिवशी तू घरात आलीस ना, तेव्हाच मला सगळं सत्य सांगू शकली असतीस. सर, नाही सांगू शकले मी, कारण खूप वर्षानंतर मला प्रेम मिळालं होतं. आणि माझ्या खरं बोलल्यामुळे मला जोडली गेलेली माणसं माझ्यापासून लांब झाली असती. मग मी कसं सांगणार होते? सर, प्लीज प्लीज मला समजावून घ्या. कसं आहे सर, प्रत्येकावरती वाईट वेळ येते आणि तुमच्यावरही आली होती, पण मी समजून घेतलंच ना. आणि हो, सिया मॅथ्यूज असो किंवा सायली देशमुख, आपण या घरातच एकरूप झालो होतो. बस! मी फक्त हे सांगण्याचा प्रयत्न करते की तेव्हा मी कोण होते हे महत्वाचं नव्हतं, मग आता का महत्वाचं आहे? ब्लॅकमेल करतेस? नाही, मी समजवते तुम्हाला. आनंदाची बातमी आहे. आरोहला सायली आई म्हणून चालणार आहे. हो बाबा, तुम्ही सायली मावशीशी लग्न करा, म्हणजे ती इकडेच राहील माझ्यासोबत. हो गॉड, सुंदरी बरोबर बोलत होती. सत्य शोधून काढायला तर फार उशीर केलाय मी. काय झालं धनंजय? कसला विचार करताय? नाही आई, ते विचार नाही करतच. त्यांना आश्चर्य वाटतंय की इतकं सहजासहजी सगळं कसं काय जुळून आलं. आणि आरोहनी होकार दिला म्हटल्यावरती मी आणि धनंजय लग्नासाठी रेडी आहोत. अगदी बरोबर बोललीस.
मला माहीतच होतं आरूला मान्य आहे म्हणल्यानंतर धनंजयला पण मान्य होणारच, म्हणून तर मी पेढे घेऊन आलीये. चला तोंड गोड करा. कॉंग्रॅच्युलेशन धनंजय. आरोह, कॉंग्रॅच्युलेशन. कॉंग्रॅच्युलेशन सायली. गुलाब कुठे गेली? अजून आली कशी नाही? मला ना आता तमाशा नकोय, दोघी नाही सांगते. जेव्हा आम्हाला तुझ्या मुले अटक झाली ना तेव्हा आम्हाला आमच्या घरचे असंच म्हणाले, पण जेव्हा तुझ्या आदेशामुळे आम्हाला पकडलं ना तेव्हा आम्ही इथे अडकलो. तुम्हाला माहिती आहे ना तुमचे गुन्हे सुद्धा तसेच होते. हो, केले आम्ही गुन्हे. आणि आता तू आम्हाला अक्कल शिकवणार? स्वतः गुन्हा करून आत आली आणि रुबाब झाडतेस आमच्यावर. काय ग, तुझ्या डोळ्यात थोडी सुद्धा भीती उरली नाहीये? हा, पण आता वाटेल भीती, कारण आम्ही दोघी आणि तू एकटी. तुझी ती गुलाब सुद्धा नाहीये तुला वाचवायला. सोड. मी सांगितलं होतं ना, नका तमाशा करू. हौस आहे. तुम्हाला काय वाटलं घाबरले मी?